आपण चॅप्टर स्टार्ट केलं आहे फिजिक्स सेकंडचं, ऑप्टिक्स. त्यात मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेरिकल मिरर स्टार्ट केला होता. एकदा वापस रिव्हिजन करू आपण. स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर काय सांगितलं तुम्हाला बघा, असा ग्लासचा स्पियर असतो, त्याचा काही पार्ट कट करायचा आणि एका भागाला काय करायचं, ब्लॉक करायचं. दुसरा भाग काय होतो, रिफ्लेक्टिंग होतो. सो दॅट मीन्स स्पेरिकल मिरर आर द पार्ट ऑफ स्पियर, in which one part or one side or one surface is reflecting surface. एक सरफेस जो राहील तो काय राहील, रिफ्लेक्टिंग सरफेस राहील. इकडचा हा रिफ्लेक्टिंग सरफेस झाला, दॅट इज स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररचे दोन टाईप शिकले तुम्ही. एक असतो कॉन्कॅव्ह आणि दुसरा काय शिकले तुम्ही, कॉन्व्हेक्स. 10th स्टँडर्डला झालेलं तुमचं असं. तर याच्यात आपण डेफिनेशन शिकलो होतो, रेडियस ऑफ कर्वेचर. कशाने दाखवली होती आपण, आरने. रेडियस ऑफ कर्वेचर कशाला म्हणतात, समजा हा मिरर आहे असा झालं. हा मिरर या स्पिअरपासून तयार झालेला आहे. या स्पिअरची जी रेडियस असते दॅट रेडियस इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. मग डेफिनेशन कशी शिकवली ती तुम्हाला, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिरर is the radius of sphere from which spherical mirror is formed. ज्या स्पियर पासून स्पेरिकल मिरर तयार झालेला असतो त्या स्पियरच्या रेडियसला काय म्हणतात, रेडियस ऑफ कर्वेचर. पुन्हा एकदा, द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ स्पेरिकल मिरर इज द रेडियस ऑफ दॅट स्पियर फ्रॉम विच स्पेरिकल मिरर इज अ पार्ट और स्पेरिकल मिरर इज फॉर्म्ड. ही आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर झालं. म्हणजे असं असेल स्पेरिकल मिरर, तर ही जी झाली रेडियस ऑफ कर्वेचर, हा स्पेअर असा पूर्ण होता, कट झालेला होता. हा जो पॉईंट असतो याला म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर कशाने रिप्रेझेंट करतो आपण, तो सी ने. सो व्हॉट इज सेंटर ऑफ कर्वेचर, सेम बोलायचं. द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ स्पेरिकल मिरर इज द सेंटर ऑफ दॅट स्पियर फ्रॉम विच स्पेरिकल मिरर इज फॉर्म्ड. ज्या स्पियरपासून आपण स्पेरिकल मिरर तयार केलेला आहे त्या स्पियरचा जो सेंटर आहे दॅट इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. राहील लक्षात तुमच्या, 10th स्टँडर्डला झालं होतं तुमचं ते. सो सेंटर ऑफ कर्वेचर इज द सेंटर ऑफ दॅट स्पियर फ्रॉम विच स्पेरिकल मिरर इज formed, that is called center of curvature. पुढे बघा, 10th स्टँडर्डला त्या पुढच्या डेफिनेशन पण तुमच्या झालेल्या आहेत. पुढची डेफिनेशन बघा तुम्हाला नाही ती, प्रिन्सिपल फोकस capital F. Suppose this is a convex mirror, झालं. याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. सेंटरमधून जी लाईन पास होते प्रिन्सिपल ॲक्सिस. सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. इथं पी असतो, पोल. लक्षात ठेवायचं, ऑप्टिक्समध्ये ऑब्जेक्ट जो असतो द ऑब्जेक्ट मस्ट बी प्लेस्ड ॲट द लेफ्ट साईड. नेहमी कुठे ठेवायचा असतो, लेफ्ट साईडला असतो. झालं. मग ऑब्जेक्टपासून असे पॅरलल बीम्स आले, दे आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हे प्रिन्सिपल ॲक्सिसला काय आहे, ही जी लाईन आहे पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणारी तिला काय म्हणतात, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात.
या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल बीम आले, लाईट बीम त्याला इन्सिडेंट झाले सरफेसवर. तर होतं असं की हे जे बीम आहेत हे असे एकमेकांपासून दूर जातात. दे डायव्हर्ट अवे फ्रॉम इच अदर इफ वी प्रोड्यूस्ड देम. जर आपण यांना काय केलं, पुढे प्रोड्यूस केलं मागच्या साईडला, तर आपल्याला ते एकाच पॉईंटमध्ये एकत्र आलेलं वाटतं असते असे. हा जो पॉईंट आहे याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस. तो प्रिन्सिपल फोकस डेफिनेशन नाही, तुम्हाला 10th स्टँडर्डचं सांगतो मी तुम्हाला. जेव्हा पॅरलल बीम ऑफ लाईट रिफ्लेक्टिंग सरफेसवर कॉन्व्हेक्स सरफेस कॉन्व्हेक्स मिररच्या रिफ्लेक्टिंग सरफेसवर इन्सिडंट होतात, तेव्हा ते डायव्हर्ज होतात. जर त्यांना आपण मागे प्रोड्यूस केलं ते एका पॉईंटवर एकत्र येतात. ते प्रिन्सिपल फोकसच्या एका पॉईंटवर एकत्र येतात, त्या पॉईंटला काय म्हणतात, प्रिन्सिपल फोकस. मग डेफिनेशन कशी करायची प्रिन्सिपल फोकसची. वेल पॅरलल बीम ऑफ लाईट फ्रॉम द ऑब्जेक्ट, parallel beam of light from the object incident on the reflecting surface of convex mirror, then they diverge from each other. एकमेकांपासून दूर जातात. If we produce them in the back side of mirror, then they meet at the single point on the principal axis. That single point is called principal focus of convex mirror. तसंच कॉन्कॅवच्या बाबतीत राहील. कॉन्कॅव मिरर माहिती तुम्हाला असं दाखवावं लागेल. ही जी साईड ही ब्लॉक करावी लागेल तुम्हाला. हा रिफ्लेक्टिंग सरफेस, प्रिन्सिपल ॲक्सिस हा पोल झाला. हा जो ए बी सरफेस आहे, ए बी सरफेसचा जो सेंटर आहे, जॉमेट्रिकल सेंटर आहे, त्याला काय म्हणतात, पोल म्हणतात. मी सांगितलं तुम्हाला ऑब्जेक्ट नेहमी कुठं असतो, लेफ्ट साईडला. हा सेंटर ऑफ कर्वेचर. पुन्हा पॅरलल बीम ऑफ लाईट आले कशावर, सरफेसवर. हे पॅरलल बीम ऑफ जे लाईट आहे इन्सिडेंट झाले सरफेसवर. आफ्टर रिफ्लेक्शन दे कम और मीट टुगेदर इन अ सिंगल पॉइंट on the principal axis. That single point is called principal focus of concave mirror. फरक कळला तुम्हाला. इथं ॲक्च्युअली रेज रिफ्लेक्शन नंतर एका पॉईंटवर एकत्र येतात, त्या पॉईंटला काय म्हणतात, प्रिन्सिपल फोकस म्हणतात. नेहमी पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर याच्यामध्येच काय असतो, प्रिन्सिपल फोकस असतो. आणि हे जे डिस्टन्स आहे प्रिन्सिपल फोकस आणि पोल, या डिस्टन्सला म्हणतात फोकल लेंथ. काय म्हणतात, फोकल लेंथ. एफने दाखवत होते फोकल लेंथ. सो द डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल फोकस अँड पोल ऑफ द मिरर, प्रिन्सिपल फोकस अँड पोल ऑफ द मिरर इज कॉल्ड फोकल लेंथ. डेफिनेशन वापर. The distance between principal focus and pole of mirror is called focal length. ही 10th स्टँडर्डची डेफिनेशन होती. आपल्याला 11th स्टँडर्डची डेफिनेशन पाहिजे. ती अशी असते डेफिनेशन. तर आपल्याला फोकल लेंथची डेफिनेशन पाहिजे. स्मॉल एफने दाखवता. कोणता मिरर दाखवला आपण इकडं, कॉन्कॅव आणि हा कॉन्व्हेक्स. कॉन्कॅवचा विचार करा. हे पॅरलल बीम ऑफ लाईट आहे. आफ्टर रिफ्लेक्शन ते ह्या पॉईंटवर कॉन्व्हर्ज झाले, म्हणजे एकत्र आले. झालं, कॉन्व्हर्ज म्हणतात त्याला. कोणाच्या बाबतीत, कॉन्कॅव. सो फोकल लेंथ ऑफ द कॉन्कॅव मिरर इज द डिस्टन्स at which the light rays are converge. Light rays are converge. कोणासाठी बोललो हे, कॉन्कॅव मिररसाठी. वापस एकदा. द फोकल length of the concave mirror is the distance
is the distance at which parallel beam after reflection converge. That distance is called focal length. म्हणजे इथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे, सर्व डिस्टन्स कुठून मोजायचे असतात? पोलपासून. 10th स्टँडर्डला झालं आहे तुमचं ते लाईट नावाचं चॅप्टर होतं, लाईट पार्ट 1, लाईट पार्ट 2, म्हणून त्याने डेफिनेशन डायरेक्ट दिलेले आहेत. पण आपण ते सगळं रिवाइज करतो. सगळे डिस्टन्स जे असतात ते कुठून मोजायचे असतात बघा. ऑब्जेक्ट डिस्टन्स मोजायचं असतं आपल्याला. वी हॅव टू मेजर इमेज डिस्टन्स, फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर, बट ऑल द डिस्टन्सेस must be measured from the pole of mirror. So focal length of the concave mirror is the distance at which parallel beam of light are converges. That is called focal length. For concave lens, the focal length is positive. काय असते? पॉझिटिव्ह असते. तर कॉन्व्हेक्स मध्ये बघा, इथं या पॉईंटपासून हे रेस काय होत आहे? डायव्हर्ज होत आहे. डायव्हर्ज म्हणजे टू गो अवे फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून दूर गेले बघा रिफ्लेक्शन नंतर. इथं एकत्र आले होते प्रत्यक्षात. मग इथं डेफिनेशन कशी बोलायची? द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज द डिस्टन्स ॲट विच द रेज कॅन बी डायव्हर्जेस. रेज काय व्हायला पाहिजे? डायव्हर्ज होतात. ज्या पॉईंटपासून त्या पॉईंटचं जे डिस्टन्स असतं पी पासून, पोलपासून, त्याला काय म्हणतात? फोकल लेंथ ऑफ डायव्हर्जिंग मिरर म्हणजेच कॉन्व्हेक्स मिरर. वापस एकदा, फॉर कॉन्व्हेक्स मिरर इट इज द डिस्टन्स फ्रॉम वेअर पॅरलल रेज अपीयर टू बी डायव्हर्जेस आफ्टर रिफ्लेक्शन. तिसऱ्यांदा वापस सांगतो. फोकल लेंथ for convex mirror is the distance from where the parallel beam of light diverges after reflection. म्हणजे रिफ्लेक्शन झाल्यानंतर हे जे पॅरलल बीम ऑफ लाईट ज्या पॉईंटपासून काय होतात? डायव्हर्ज होतात. त्या पॉईंटचं डिस्टन्स कोणापासून? पोलपासून. डिस्टन्स नुसतं डिस्टन्स म्हटलं तरी ते कुठून असतं? पी पासूनच असतं त्या पॉईंटचं. दॅट इज कॉल्ड फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. अँड फॉर कॉन्व्हेक्स मिरर द फोकल लेंथ इज टेकन ॲज निगेटिव्ह, बिकॉज मी सांगितलं तुम्हाला सगळे डिस्टन्स कुठून मोजायचे असतात? पोलपासून. लेफ्ट साईडचं जे डिस्टन्स आहे, बरोबर, एक पॉईंट नवीन सांगतो तुम्हाला. हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय. इकडं निगेटिव्ह असतो, इकडं पॉझिटिव्ह. वरती निगेटिव्ह, खाली पॉझिटिव्ह. हा ओरिजिन असतो. मग पी हा ओरिजिन. मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट नेहमी कुठे ठेवायचा असतो? लेफ्ट साईडला, बरोबर. असे पॅरलल बीम ऑफ लाईट येतील. तर फोकल लेंथ जी असते कॉन्कॅव्ह मिररची ती निगेटिव्ह राहील. का बरं? कोणत्या साईडला येते? ही लेफ्ट साईडला येते, बरोबर. ओरिजिनच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह. मी पहिले उलटं बोललो होतो, इकडं गोंधळ चालू आहे, त्याच्यात माझा गोंधळ झाला. पुढे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी किंवा कॉन्व्हेक्स मिररसाठी ही जी फोकल लेंथ येते ती कुठे येते? पॉझिटिव्ह साईडला येते, ओरिजिनच्या. मग कॉन्व्हेक्ससाठी काय राहील? ती पॉझिटिव्ह राहील. फोकल लेंथ अँड रेडियस ऑफ कर्वेचर, ही तर फोकल लेंथ झाली, ही पण फोकल लेंथ झाली. ते आपण कशाने दाखवली? एफने, बरोबर. ही रेडियस ऑफ कर्वेचर. पी पासून सी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर. आत्ता शिकवलं तुम्ही तुम्हाला. हा पोल असेल समजा, इथून एवढा मिरर आहे असा, हा सेंटर ऑफ कर्वेचर. ही काय झाली? रेडियस ऑफ कर्वेचर. तर फोकल लेंथ इज ऑलवेज आर अपॉन 2. दॅट मीन्स फोकल लेंथ ऑफ मिरर is half of the radius of curvature. Radius of curvature काय असते? हाफ असते. झालं. मग लक्षात ठेवा आता काय काय सांगितलं मी तुम्हाला? फोकल लेंथची डेफिनेशन. पहिले प्रिन्सिपल फोकस की जो तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे पण मी रिपीट करून दिले. फोकल लेंथ कॉन्कॅव्हसाठी निगेटिव्ह. का बरं? कोणत्या साईडला असते ती? लेफ्ट साईडला. कॉन्व्हेक्ससाठी फोकल लेंथ पॉझिटिव्ह. का बरं? कोणत्या साईडला असते? ओरिजिनच्या पॉझिटिव्ह साईडला असते.
जे फोकल लेंथच्या बाबतीत राहील तेच कोणाच्या बाबतीत राहील, रेडियसच्या बाबतीत. याची रेडियस ऑफ कर्वेचर लेफ्ट साईडला आहे, म्हणून कॉन्कॅव्हसाठी रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह राहील आणि कॉन्व्हेक्ससाठी काय राहील, ती पॉझिटिव्ह राहील. रेडियस ऑफ कर्वेचर राहील तुमच्या लक्षात. काय काय बोललो मी वापस एकदा. फोकल लेंथ कॉन्कॅव्ह मिररसाठी निगेटिव्ह, रेडियस ऑफ कर्वेचर पण निगेटिव्ह. डायव्हर्जिंग मिररसाठी म्हणजे कॉन्व्हेक्स मिररसाठी रेडियस ऑफ कर्वेचर आणि फोकल लेंथ दोघं पॉझिटिव्ह राहतील. पुढची डेफिनेशन फोकल पॉवर. तर सोपी गोष्ट आहे, फोकल पॉवर म्हणजे काय. इट इज द ॲबिलिटी ऑफ मिरर or lens to converge or to diverge the light rays. कॉन्व्हर्ज कोणाच्या बाबतीत वापरतो आपण, कॉन्कॅव्ह. आणि डायव्हर्ज कोणासाठी असतो, कॉन्व्हेक्ससाठी. सो focal power is the ability of mirror or lens to converge or to diverge the light rays. अजून सोपं सांगता येईल, the converging or diverging ability of mirror or lens is called its focal power. And focal power is given by 1 upon f. F is the focal length, P is the focal power. That means power of mirror or lens is inversely proportional to its focal length. म्हणजे जेवढी focal length कमी तितकी पॉवर जास्त राहील. मग लिहू शकतो आपण की पॉवर, कोणती पॉवर, फोकल पॉवर ऑफ लेंस और मिरर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू इट्स फोकल लेंथ. झालं. म्हणजे इनवर्सली याचा अर्थ फोकल लेंथ कमी झाली तर काय वाढेल, फोकल पॉवर वाढेल. याचं युनिट आहे एसआय युनिट, डायप्टर, डी ने दाखवतात, और पर मीटर म्हणतात. ही फोकल लेंथ आहे. लेंथ आपण कशात मोजतो, मीटरमध्ये. म्हणजे 1 अपॉन मीटर. इथं पॉवर 1 असतो, वरती येतं ना काय असतो -1, तर त्याला वाचताना कसं वाटायचं, पर मीटर. सो फोकल पॉवर, that is the converging or diverging ability of mirror or lens, that is called focal power. Its formula is P is equal to 1 upon f. So focal power is the reciprocal of focal length, or focal power is inversely proportional to its focal length. Larger is the focal length, smaller is the focal power. एस आय युनिट डायप्टर और काय म्हणतात त्याला, मीटर म्हणतात. सो इट इज द फोकल पॉवर. तर पुढची डेफिनेशन ती पण 10th स्टँडर्डला झालेली तुमची, बघू तुम्हाला आठवतं का. इट इज कॉल्ड लिनियर मॅग्निफिकेशन. होतं तुम्हाला लिनियर मॅग्निफिकेशन. लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असा आहे बघा, सोपा. सो लिनियर मॅग्निफिकेशन रिप्रेझेंटेड बाय एम. फॉर्म्युला असा आहे, एम इज इक्वल टू साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट, और इट इज द image distance upon object distance from the pole.
याला आपण असं लिहू शकतो m इज इक्वल टू h2 अपॉन h1 इज इक्वल टू v अपॉन u फॉर स्पेरिकल लेन्ससाठी. m इज इक्वल टू h2 अपॉन h1 पहिला फॉर्म्युला लिहिला आपण स्पेरिकल लेन्ससाठी. तर याचा फॉर्म्युला येतो मायनस, हा काही लिहायची गरज नाही आपल्याला, v अपॉन u मायनस असतो तो फॉर स्पेरिकल मिरर. आता याच्यावरून डेफिनेशन कशी सांगायची. सो लिनियर मॅग्निफिकेशन इज द लिनियर साइज of image to the size of object, that is called magnification or lateral magnification. झालं. लिनियरलाच आपण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये शब्द दिला लॅटरल मॅग्निफिकेशन बोलू. 10th स्टँडर्डला का तुम्हाला लिनियर होतं. सो लॅटरल magnification is the ratio of linear size of image to the linear size of object measured perpendicular to the principal axis. म्हणजे काय बघा, असं हा मिरर आहे, याला काय म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. झालं. आता हा ऑब्जेक्ट आहे समजा असा, त्याची इमेज इथं तयार झाली. हा ऑब्जेक्ट ही इमेज प्रिन्सिपल ॲक्सिस याला परपेंडिक्युलर हे साईज मोजायची. मग डेफिनेशन वापर, लॅटरल मॅग्निफिकेशन इज द रेशो ऑफ लिनियर साईज ऑफ ऑब्जेक्ट टू द लिनियर साईज ऑफ इमेज टू द ऑब्जेक्ट, और इट इज द रेशो ऑफ इमेज डिस्टन्स टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. राईट. वरती इमेजची साईज घ्यायची, खाली ऑब्जेक्टची साईज घ्यायची. जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल, फॉर कॉन्व्हेक्स लेन्स और मिरर दिस लिनियर मॅग्निफिकेशन इज ऑलवेज लेस दॅन 1. लिनियर मॅग्निफिकेशन जे असतं कॉन्व्हेक्स मिररसाठी ते काय असतं, लेस दॅन 1 असतं. का बरं, तर साईज जी असते इमेजची ती छोटी असते, म्हणजे जर ही स्मॉल राहील व्हॅल्यू, ही मोठी राहील व्हॅल्यू. स्मॉलला मोठ्या व्हॅल्यूने डिवाईड केलं त्यानंतर कसं येईल 0. समथिंग, म्हणजे काय राहील लेस दॅन 1. सो फॉर कॉन्व्हेक्स मिरर द व्हॅल्यू ऑफ m lateral magnification is always less than 1 for any position of object, but for concave mirror the magnification, lateral magnification varies. That depends upon the position of the object. ऑब्जेक्टची पोझिशन काय त्यानुसार m ची व्हॅल्यू ठरेल. मग राहील लक्षात. आता व्हॉट इज लॅटरल मॅग्निफिकेशन, 4 वेळेस सांगितलं मी तुम्हाला. लॅटरल मॅग्निफिकेशन इज द रेशो ऑफ लिनियर साइज ऑफ इमेज टू द ऑब्जेक्ट मेजर्स परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. फॉर कॉन्व्हेक्स मिरर m is less than 1 for all positions of object, but for concave mirror the value of m depends on the position of object. पुढचा टॉपिक बघा. ही 10th स्टँडर्डची थोडीशी रिव्हिजन राहील तुम्हाला डिफरन्स कळण्यासाठी. समजा सरफेस आहे, लाईट असा आला सरफेसवर, xy is the surface of object. This light of ray is called incident ray. कोणता रे म्हणतात त्याला, incident ray. The ray which comes towards the surface is called incident ray, and this point O at which incident ray strikes the surface is called point of incidence. कारण त्याला पॉईंट ऑफ इन्सिडन्स. पुन्हा हा रिफ्लेक्ट झाला असता, याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे. काय म्हणतो आपण, रिफ्लेक्टेड रे. 10thला होतं तुम्हाला. इथं असा परपेंडिक्युलर ड्रॉन करतो आपण, याला म्हणतात नॉर्मल.
हा जो अँगल तयार झाला याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. दिस इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणतो मी. दिस इज द प्रोसेस ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन शिकवतो मी तुम्हाला 10th ला. याला एक्स वाय काय आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस. याला PO is the incident ray, OR is the reflected ray, NO is the normal to the surface, point O is called point of incidence. This is angle of incidence, angle of reflection. मग आता यांचं डेफिनेशन कशा बनवायच्या बघा. I म्हणजे angle of incidence, I त्याची डेफिनेशन. The angle between incident ray and normal at the point of incidence is called angle of incidence. Revision फक्त ही तुमची वापस. The angle between incident ray and normal at point of incidence is called angle of incidence. हा कसा बोला? Angle of reflection. The angle between reflected ray and normal at the point of incidence is called angle of reflection. या अँगलला काय म्हणतात? That is called glancing angle, theta G. याला म्हणतात glancing angle. याची डेफिनेशन कशी करायची? The angle between incident ray and surface, that is called glancing angle. So this is about reflection of light. ज्या मीडियम मधून लाईट आला बरोबर, ज्या मीडियम मधून लाईट आला त्याच मीडियम मध्ये तो रिव्हर्स गेला, दॅट इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय? द फिनॉमिनॉन ऑफ टर्निंग बॅक ऑफ लाईट इन द सेम मीडियम फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड रिफ्लेक्शन. हे पुढे आपल्याला लागणार आहे, आता तुम्हाला नाही आहे, मी फक्त रिव्हिजन करून देतो. सो रिफ्लेक्शन इज द फिनॉमिनॉन इन विच लाईट टर्न्स बॅक इन द सेम मीडियम फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस, दॅट इज रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनमध्ये आपण शिकलो इन्सिडंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, ग्लान्सिंग अँगल, पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आता जो आपल्याला टॉपिक आहे तो आहे रिफ्रॅक्शन, की जे तुम्हाला 10th ला पण होतं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कसं असतं? हा रिफ्रॅक्टिंग सरफेस झाला XY. हॅलो, हा एअर मीडियम आहे समजा, हे डेन्सर मीडियम आहे. एअर मीडियमला काय म्हणतात अजून? रेरर मीडियम. This is denser medium. Suppose denser medium is water or glass. है ना? एअर विरळ माध्यम असतं, विरळ. आणि डेन्सर जे त्याचं डेन्स असतं म्हणजे वॉटर, ग्लास वगैरे. XY काय काढलं आपण? रिफ्रॅक्टिंग सरफेस. शब्द कळतो तुम्हाला? पहिल्या फिगरमध्ये रिफ्लेक्टिंग सरफेस होता. आता XY दॅट इज रिफ्रॅक्टिंग surface. This is incident ray. PO is the incident ray, and this will be normal. एक असते normal असते, NOM is the normal. This light ray changes its direction when it enters into denser medium. This phenomenon of changing the direction of light when light rays travel from one transparent medium to another transparent medium, that is called refraction of light. हा झाला angle of incidence. हा angle of refraction. Angle of incidence or angle of refraction. Make the opposite. What is refraction of light? When light travels from one transparent medium to another transparent medium,
its direction changes, that phenomenon is called refraction of light. तर रिफ्रॅक्शनमध्ये दोन मीडियम लागतील आपल्याला. लाईटचं रिफ्रॅक्शन करायचं असेल, वी रिक्वायर टू मीडियम. वन इज रेरर मीडियम, अनदर इज डेन्सर मीडियम. मग आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, तर सोपी डेफिनेशन राहील, द अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे, हा कोणता रे झाला, रिफ्रॅक्टेड रे, अँड इन्सिडंट नॉर्मल, दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. राहील लक्षात. तर एवढं डेफिनेशन तुम्ही लर्न करा, म्हणजे मग मला पुढचा टॉपिक तुम्हाला शिकवता येईल.